नाशिक पदवीधर मतदारसंघातनं अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी। सत्यजित तांबेंना 68,999 मतं। महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांचा पराभव। सत्यजित तांबेंचा विजय झाल्यावर कुटुंबियांनी औक्षण करून त्यांचं अभिनंदन केलं। सत्यजित तांबेंच्या विजयाचा कार्यकर्त्यांकडून जल्लोष। सत्यजित तांबेंनी गाडीवरती उभं राहून मानले कार्यकर्त्यांचे आभार। उत्तर महाराष्ट्रातील पदवीधरांकडून सत्यजित यांना प्रत्येक फेरीत चांगला प्रतिसाद। सुधीर तांबेंची प्रतिक्रिया, आपण सुरुवातीला अपक्ष म्हणूनच निवडून आलेलो होतो, त्याचप्रमाणे सत्यजित यांचाही विजय। सुधीर तांबेंचं वक्तव्य। पराभूत उमेदवार शुभांगी पाटील यांनी मानले शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे आभार। शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू, शिवसेनेला कधी सोडणार नाही। शुभांगी पाटील यांची पराभवानंतर प्रतिक्रिया। औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत विक्रम काळे विजयी। 6,992 मतांनी प्रतिस्पर्ध्याचा केला पराभव। भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा विजय। नागपूरमध्ये काँग्रेसचे सुधाकर अडबाले विजयी। भाजपच्या नागो गाणार यांचा पराभव। नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांच्या विजयामुळे भंडाऱ्यातही गुलालाची उधळण। कोकण शिक्षक मतदारसंघात भाजप युतीचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी। महाविकास आघाडीच्या बाळाराम पाटील यांचा केला पराभव। मात्र या निवडणुकीत 1,619 मतं अवैध। इतक्या मोठ्या संख्येनं शिक्षकांची मतं अवैध ठरल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। अमरावती पदवीधर निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर। लिंगाडेंना 43,632 मतं, तर भाजपच्या रणजित पाटील यांना 41,260 मतं। वर्ध्यामध्ये आजपासून 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात। सकाळी 10:30 वाजता होणार उद्घाटन। संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर राहतील उपस्थित। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथदिंडीला सुरुवात। लहान मुला-मुलींच्या लेझिम पथकानं भरला ग्रंथदिंडीत रंग। ग्रंथदिंडीच्या मार्गावरती आकर्षक रांगोळ्या। वर्ध्यामध्ये साहित्य संमेलनामुळे उत्साहाचं वातावरण। आजपासून सुरू होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी 50 लाख नाही तर 2 कोटी रुपयांचं अनुदान। मंत्री दीपक केसरकर यांची पुरस्कार सोहळ्यात घोषणा। नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवनात 500 आसनी एम्पी थिएटर आणि मुंबईमध्ये येणाऱ्या साहित्यिकांच्या निवासाची सोय केली जाणार। कोकण मतदारसंघात भाजपचा विजय झाल्याचा आनंद। महाविकास आघाडीला अजून बरेच धक्के मिळतील। मंत्री मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांकडून सत्यजित तांबे यांचं अभिनंदन। महाविकास आघाडीचे 3ही पक्ष एकत्र आले तरीही आम्हाला हरवता आलं नाही। फडणवीसांची प्रतिक्रिया। अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा पहिला अर्थसंकल्प। थेट जनतेमधनं मागितल्या संकल्पना आणि सूचना। 27 फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत। अर्थसंकल्प कसा वाचावा हे पुस्तक त्यांनी आमदार असताना लिहिलेलं होतं। मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होईल। मनपा आयुक्त प्रशासक म्हणून अर्थसंकल्प सादर करतील। अर्थसंकल्पापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या मनपा आयुक्तांना सूचना। तर मुंबई पालिकेत मांडल्या जाणाऱ्या बजेटमध्ये राजकीय भूमिका नको। महापालिकेत हुकुमशाहीचं वातावरण। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। निवडणुका होत नाहीत तोपर्यंत मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हंगामी अर्थसंकल्प म्हणून मांडावा। नवीन महानगरपालिका अस्तित्वात आल्यावरती नवा अर्थसंकल्प मांडण्यात यावा। अनिल परब यांची भूमिका। रस्त्याची कंत्राटं एकत्र करायची आणि आवडत्या व्यक्तीला काम द्यायचं हे सध्या सुरू आहे। मेगा तिकीट आणि मेगा स्कॅम करत असल्याची अनिल परब यांची शिंदे फडणवीसांवर टीका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 9 फेब्रुवारीला वाढदिवस आहे आणि तो दिवस आरोग्य दिन म्हणून राज्यभरात साजरा करण्याचा निर्णय। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या बैठकीत चर्चा। वाढदिवस जल्लोषात साजरा न करता त्या दिवशी सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या सूचना। सोन्याच्या दरात मोठी वाढ। 1,000 रुपयांनी सोनं महागलं। 1 तोळा सोनं 60,000वरती। ऐन लग्नसराईत भाव वाढल्यानं खरेदीदारांचं बजेटही कोलमडलं। भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, नटवर्य प्रभाकर पणशीकर आणि संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कारांचं वितरण। सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची उपस्थिती। 2020 सालचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार पद्मभूषण डॉक्टर एन राजम यांना, तर 2021चा पुरस्कार पंडित शिवकुमार शर्मा यांना। त्यांच्या निधनामुळे पत्नी मनोरमा आणि मुलगा राहुल यांनी स्वीकारला पुरस्कार।
2019 आणि 20चा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मधुवंती दांडेकर यांना, 2020 आणि 21चा पुरस्कार दीप्ती भोगले यांना, तर 2021 आणि 22चा जीवनगौरव पुरस्कार सुधीर ठाकूर यांना. 2019 आणि 20चा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार रत्नाकर मतकरी यांना. दिवंगत मतकरी यांच्या पत्नी प्रतिभा रत्नाकर मतकरी यांनी पुरस्कार स्वीकारला. 2020 आणि 21 सालचा पुरस्कार दत्ता भगत यांना, तर 2021 आणि 22 सालचा पुरस्कार पद्मश्री सतीश आळेकर यांना प्रदान. तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीला भरभरून प्रतिसाद. 2 दिवसात 11 लाख रुपयांची विक्री. नाचणीच्या कुकीज, लाडू, बाजरीचा चिवडा, नाचणीचं सत्व या पदार्थांना मोठी मागणी. महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत मंत्रालयात केली गेली विक्री. महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छमुख अभियानाच्या बोधचिन्हाचं आणि बोधवाक्याचं राज्यपालांच्या हस्ते अनावरण. स्वच्छमुख अभियान सारखे उपक्रम निरंतरपणे राबवावेत, राज्यपालांकडून निर्देश. राज्यातल्या ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनात वाढ. रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचा ग्रामरोजगार सेवकांच्या बैठकीत निर्णय. जपानमधील वाकायामा राज्याच्या कुस्तीगीर संघटनेबरोबर महाराष्ट्राचा सामंजस्य करार. राज्यातील कुस्तीपटूंना तांत्रिक मदत होऊन त्यांचं कौशल्य वाढण्यास मदत होईल. त्यामुळे विविध स्पर्धांमधील पदकांची संख्याही वाढेल. क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांचं प्रतिपादन. मुंबईमध्ये इंटरपोल युवा पोलीस परिषदेचा समारोप. समारंभासाठी सीबीआयचे संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांचं संबोधन. आपण अजितदादांना सोडून कुठेही जाणार नाही. दिल्लीला काही कामानिमित्त गेलेलो होतो. नजीब मुल्लांचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादीच्या बैठकीवेळी नजीब मुल्ला गैरहजर असल्यामुळे चर्चांना झाली होती सुरुवात. तर नजीब मुल्ला हे आमचे मित्र आहेत, ते आमदार व्हावेत यासाठी त्यांना शुभेच्छा. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर नरेश मस्केंचं विधान. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आज पुन्हा आंदोलन. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून नाही तर 2023 पासून लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. राज्यामधल्या 165 आश्रमशाळा चालकांचं विविध मागण्यांसाठी गेल्या 10 दिवसांपासून आझाद मैदानावरती उपोषण. मात्र शासनाकडून अद्याप कोणतीही दखल नाही. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठं आणि महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू. नवाब मलिकांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारला मुदतवाढ. 7 फेब्रुवारीपर्यंत कोर्टात अहवाल सादर करण्याची मुभा. 8 फेब्रुवारीला मुंबई सत्र न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी. नवाब मलिक किडनीच्या आजारानं ग्रस्त. नागपूरला जाण्यासाठी जामिनावरती बाहेर असलेल्या अनिल देशमुखांचा मुंबई सत्र न्यायालयात नवा अर्ज. जामिनामध्ये 4 आठवड्यांची मागितली सूट. कुटुंबीय मतदारसंघातल्या लोकांसोबत संपर्कासाठी मागितली परवानगी. सासवड इथे येत्या 5 फेब्रुवारीला सत्यशोधक समाज परिषद होणार आहे. सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थापक महात्मा फुले यांची जन्मभूमी असलेल्या सासवडमध्ये ही परिषद घेण्याचा निर्णय झालाय. सोलापूरमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांना महिलेनं भर रस्त्यात सुनावलं. आमदार बच्चू कडू येणार म्हणून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी गाड्या लावून रस्ता अडवलेला होता. तुळजापूरमध्ये श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा काळे झेंडे दाखवून गोंधळ. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये नियमित करून शासकीय वेतन श्रेणी आणि भत्ते देण्याची मागणीसाठी यवतमाळमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा. मागण्यांकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं संताप व्यक्त. भंडाऱ्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप. मनरेगा अंतर्गत सार्वजनिक आणि इतर कामांवरती परिणाम. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे सहाय्यक कुंदन शिंदे यांच्या जामिनावरती सीबीआय कोर्टातली सुनावणी संपली. आज मुंबई सत्र न्यायालय निकाल देणार. महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आणि पुरोगामी संघटनांकडून महाराष्ट्र सन्मान परिषदेचं आयोजन. आजपासून पुण्यामध्ये परिषदेला सुरुवात. राज्यातील सर्व शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा करण्यासाठी शासनाचं परिपत्रक. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी आजोबांचं प्रेम नातवंडांना मिळण्याच्या उद्देशानं निर्णय. स्टारलिंक उपग्रहांचा समूह यवतमाळ जिल्ह्यात दिसल्यामुळे नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण. स्पेसएक्सच्या स्टारलिंक उपग्रह समूहाद्वारे उपग्रह इंटरनेट पुरवलं जातं. अकोला जिल्ह्याच्या अनेक भागात आकाशामध्ये स्थानिकांना दिसली प्रकाशमान वस्तू. अकोट तालुक्यातल्या चोहट्टा बाजार आणि बाळापूर तालुक्यातील तामशी भागात वस्तू दिसल्यामुळे उत्सुकता. हिंगोलीमध्ये संध्याकाळी 7:15 वाजता अचानक दिसला आकाशामध्ये प्रकाश. अनेक भागात दृश्य दिसल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण.
परभणीच्याही आकाशात संध्याकाळी दिसली प्रकाशमान वस्तू। अनेक भागात अचानक दिसलेल्या प्रकाशामुळे स्थानिकांमध्ये कुतूहल। बीडच्या गेवराई तालुक्यातल्या चकलांबा गावात दुपारच्या वेळी जमिनीतनं अचानक गूढ आवाज। अनेक घरांना बसले हादरे। हिवरवाडी, अर्धपिंपरी, धुमे गावातही असाच प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण। परभणी जिल्ह्यामध्ये पारा घसरला। तापमान 14 अंशांवरनं थेट 8.2 अंशांवर। गारठा वाढल्यामुळे नागरिकांना शेकोटीचा आधार। पुण्यातल्या 250 पेक्षा अधिक लोकांची 5 ते 6 कोटी रुपयांची फसवणूक। नासा आणि इस्रोच्या नावे घातला अनेकांना गंडा। पुणे आर्थिक गुन्हे शाखेची माहिती। मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील आरेच्या जंगलात आढळला बिबट्याचा मृतदेह। बिबट्याची हत्या की अपघात याचा वनखात्याकडनं तपास सुरू। डोक्यात खोऱ्यानं वार करत मुलानं केली वडिलांची हत्या। बीड जिल्ह्यातल्या टाकरवन गावातली घटना। आरोपी बाळू भुंबेला अटक। आरोपी मनोरुग्ण असल्याची पोलिसांची माहिती। नंदुरबारमधल्या शहादा तालुक्यातल्या मंदाने गावाजवळ कारचा अपघात। गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे संरक्षक कठड्याला धडक देत कार झाडावरती आदळली। गाडीतले 5 जण जखमी। यवतमाळच्या वणी वरोरा मार्गावरती 2 ट्रकची धडक। नायगाव जवळच्या पेट्रोल पंपासमोरची घटना। एका ट्रक चालकाचा मृत्यू तर दुसरा चालक गंभीररित्या जखमी। एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे सातत्यानं अपघात घडत असल्याचा आरोप। येरवड्याच्या कारागृहातनं मोक्का लावलेला आरोपी संतोष पवार फरार। आधी बालसुधार गृहातनं 8 आरोपी पळून गेले होते, त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्न उपस्थित। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती कार सायलेन्सर चोरांची टोळी सक्रिय। निळकंठ हॉस्पिटल समोर उभ्या असलेल्या इकोच्या सायलेन्सरची 8 मिनिटात चोरी। कार चालकाची पोलिसात तक्रार। वाशिमच्या मोहगव्हाण धरण परिसरातील गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड। 7 लाखांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट। शीना बोरा हत्या प्रकरणी सीबीआयकडनं गुवाहाटी विमानतळाचा तपास अहवाल सीलबंद पाकिटात सादर। सीसीटीव्हीचं फुटेज। एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या उत्तराचा अहवालात समावेश। 2 मार्चला होईल पुढची सुनावणी। एक पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसं जवळ बाळगणाऱ्या व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेकडनं अटक। अटक करण्यात आलेला व्यक्ती सराईत गुन्हेगार। मुंबईच्या जेव्हीएलआर जवळच्या दत्त मंदिर परिसरातनं आरोपीवरती कारवाई। पंतप्रधान मोदींचा महत्वाकांक्षी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प लांबणीवर। 2024च्या ऑगस्ट महिन्यापासून देशातली पहिली बुलेट ट्रेन धावेल। फेब्रुवारीच्या अखेरीस होणाऱ्या मेघालय विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारांची यादी जाहीर। सर्वच्या सर्व 60 जागांवरती भाजपचे उमेदवार जाहीर। 27 फेब्रुवारीला मतदान आणि 2 मार्चला होईल मतमोजणी। केंद्राची डीजी यात्रा योजना यावर्षी मार्च महिन्यापर्यंत लागू केली जाईल। कोलकाता, पुणे, विजयवाडा आणि हैदराबाद या विमानतळांवरती सुरुवात होणार आहे। या अंतर्गत विमानतळांवर बायोमेट्रिक बोर्डिंग प्रणालीचा वापर केला जाईल। दिल्लीतल्या BR आंबेडकर स्कूल ऑफ स्पेशलाइज्ड एक्सलन्स अंतर्गत नवनिर्मित स्पेशलाइज्ड एक्सलन्स स्कूलचं उद्घाटन। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी केलं लोकार्पण। जांबिया देशातील संसद सदस्यांच्या शिष्टमंडळानं घेतली राष्ट्रपतींची भेट। भारत आणि जांबियामध्ये मजबूत आणि सौहार्दपूर्ण संबंध आहेत, ते आणखी दृढ होतील, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचं प्रतिपादन। पंतप्रधान नरेंद्र मोदी बारपेटा, आसाम इथे जागतिक शांततेसाठी आज कृष्णगुरू एकनाम आखाडा कीर्तनात सहभागी होणार। संध्याकाळी 4:30 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करणार संबोधित। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांचं निमंत्रण। जून-जुलै दरम्यान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता। अयोध्येतल्या रामजन्मभूमीला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी। रामलला सदनामध्ये राहणाऱ्या मनोज कुमार यांना आला धमकीचा फोन। FIR दाखल, पोलिसांचाही तपास सुरू। रिक्षा चालकांना मद्यधुंद अवस्थेत चालवली ही रिक्षा। पोलिसांपासून बचावासाठी समोर येईल त्या वाहनाला दिली धडक। धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, तर हा व्हिडिओ पंजाबच्या अमृतसरचा असल्याची माहिती। भाजप नेता परेश रावल यांच्यावर बळपूर्वक कारवाई न करण्याचे कोलकाता उच्च न्यायालयाचे तलतता पोलिसांना आदेश। पोलिसांनी परेश रावल यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांसंदर्भात बोलताना केलेल्या वक्तव्यावरती वाद निर्माण झाला होता। मध्य प्रदेशमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत योगासनांच्या प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंची 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 4 ब्रॉन्झ पदकांची कामगिरी। खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये महाराष्ट्रानं उघडलं खातं। ईशा टाकसाळेला मुलींच्या 10 मीटर रायफल प्रकारात रौप्य पदक, तर स्वराज बोंडवेची मुलांच्या 25 मीटर पिस्तूल रॅपिड फायर प्रकारात कांस्य पदकाची कमाई।
लिओनेल मेस्सीनं युरोपातील टॉप 5 लीगमध्ये सर्वाधिक गोल्स करण्याचा रोनाल्डोचा विक्रम मोडला. युरोपमधील क्लब फुटबॉलमध्ये रोनाल्डोचे 696 गोल्स तर मेस्सीच्या गोल्सची संख्या 697. रिलायन्स रिटेलकडनं स्टोअर्समध्ये डिजिटल रुपीद्वारे रिटेल पेमेंट स्वीकारण्यास सुरुवात. ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर. कंपनीचा नफा वार्षिक आधारावरती दुप्पट. तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीचा नफा 932.4 कोटी रुपयांचा. तेलुगू हिंदी सिनेमांचे दिग्दर्शक के विश्वनाथ यांचं प्रदीर्घ आजारामुळे हैदराबादमध्ये उपचारादरम्यान निधन. 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. ईश्वर, संजोग, सूरसरगम, कामचोर, जाग उठा इंसान अशा अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन. फिफ्थ डिस्टिंग्विश्ड अवॉर्ड फॉर आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू इंडियन सिनेमा ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार आणि प्रसिद्ध संगीतकार इनॉक डॅनियल यांना. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत दिला जाणारा SD बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अँड साऊंड गायिका उषा मंगेशकर यांना. राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कराडे दिग्दर्शित TDM या चित्रपटाची जोरदार चर्चा. 28 एप्रिलला चित्रपट होणार प्रदर्शित. चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज. करण जोहर दिग्दर्शित रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमाची रिलीज डेट बदलली. चित्रपट 28 जुलै 2023ला प्रदर्शित होईल. ऑस्ट्रेलियाच्या नोटांवरनं आता ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा फोटो काढला जाईल. देशाची संस्कृती आणि इतिहास चलनावरती साकारला जाणार. रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाचा निर्णय. मायक्रोसॉफ्ट 7 फेब्रुवारीपासून Xbox 360 स्टोअरवरनं हटवणार अनेक गेम्स. यामध्ये कॉल ऑफ ड्युटी, ॲडव्हान्स वॉरफेअर, काउंटर स्ट्राईक, प्रिन्स ऑफ पर्शियासह अनेक गेम्सचा समावेश आहे. व्हॉट्सअप काही माहिती फेसबुकला शेअर करते. सर्वोच्च न्यायालयामध्ये व्हॉट्सअपची माहिती युजर्सनं फेसबुक अकाउंट डिलीट करून फक्त व्हॉट्सअपचं अकाउंट वापरावं. प्रायव्हसी पॉलिसीबाबत कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. ब्राझीलमध्ये 27 वर्षांच्या महिलेनं दिला सुपर साईज बाळाला जन्म. बाळाची उंची 2 फूट तर वजन जवळपास 8 किलो. 18 जानेवारीला जन्मलेल्या बाळाचं वजन आणि उंची सर्वसामान्य नवजात बाळांपेक्षा दुप्पट आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.